नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आता लवकरच नवरात्री चालू होणार आहे, तर त्यासाठी उपवासाच्या भाकरीसाठी घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पीठ बनवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सर्वात प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, तर 1 वाटी भगर घ्यायची आहे। तर भगर म्हणजे काय, तर वरईचे तांदूळ। तर इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले आहेत आणि त्याच वाटीने आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे, पाव वाटी। तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा घेतला तरी सुद्धा चालेल। तर इथे मी पाव वाटी साबुदाणा घेतला आहे। तर साबुदाणा यामध्ये घातला की आपली भाकरी आहे ती चिकट होते, म्हणजे भाकरी बनवताना अजिबात ती फुटल्या जात नाही आणि व्यवस्थित आपली ही भाकरी तयार होते। आणि पीठ सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही बनवलात तर व्यवस्थित हे पीठ तयार होते आणि चिकटपणा आपल्या पिठाला येतो। तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साबुदाणा आणि वरई घालून घ्यायची। तर आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे। हलकं गरम झालं, हाताला थोडासा चटका लागायला लागला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व काढून घेतले आहे। तर सर्व काढून घेतल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। तर थोडा वेळ बाजूला ठेवूया। आता व्यवस्थित हे थंड झालं आहे। थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। तर हे छोटे भांडे घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये पटकन असे पीठ तयार होते। आता यामध्ये थोडेसे मी वरई आणि तांदूळ घालून घेतलेत आणि हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं। तर फिरवून घेताना प्लस मोडवरती पहिले फिरवून घ्यायचे आणि नंतर 1 ते 2 वेळा व्यवस्थित फिरवून घ्यायचे, म्हणजे मस्त असे हे पीठ तयार होते। तर काय होतं, आपण घरी जेव्हा पीठ तयार करतो ना, तेव्हा जाडसर असे हे पीठ तयार होते। तर त्यासाठी 1 ते 2 वेळा हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवलं की मस्त असे बारीक पीठ तयार झालेले आहे। तर एका प्लेटमध्ये एक चाळण घेतली आहे आणि त्यामध्ये पीठ घालून हे व्यवस्थित चाळून घ्यायचे। आणि चाळून घेतल्यानंतर जो राहिलेला गाळ आहे तो परतला राहिलेल्या बॅचमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं 1 ते 2 वेळा आणि ते सुद्धा इथे मी पीठ व्यवस्थित असे चाळून घेतले आहे। तर इथे पाहताय तुम्ही, खूपच मस्त असे पीठ आपले तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने भगर आणि साबुदाण्याचे पीठ तयार करून याची भाकरी बनवू शकता। तसेच याचे फुलके सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही याची पुरी सुद्धा बनवू शकता। खरंच उपवासासाठी अशा पद्धतीने तुम्ही पीठ बनवून ठेवा आणि लागेल तेव्हा हे वापरू शकता तुम्ही पीठ। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर इथे पाहताय तुम्ही, खूप मस्त आणि बारीक असं पीठ आपले तयार झालेले आहे। माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।